श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते। अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावास्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते। पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। धार्मिक मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 प्रारंभ होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार दर्श अमावास्या ही रविवारी 1 डिसेंबरला पाळली जाणार आहे। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो। कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होतात, पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण केल्याने शुभ फळ प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात। अमावास्येच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आज कार्तिक अमावास्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची। ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोष तर दूर होणारच आहे, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही। त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। म्हणूनच कार्तिक अमावास्येच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान हे करायचं आहे। पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नानही करायची आहे। स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण चुकूनही तुम्हाला अमावास्येच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीयेत। स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करायचं। हे जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ तसेच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं हे जल ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं आहे। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। अमावास्या तिथीला श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी तसेच महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। कार्तिकी अमावास्येच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला छोटे छोटे काही उपाय सुद्धा करायचे आहेत। आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं, तसेच आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण असं म्हटलं जातं अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून भूतलावर येत असतात आणि आपल्या त्या उंबरठ्यावर असतात आणि जे आपण पाणी टाकतो ते पाणी ते ग्रहण करत असतात, ज्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात। जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला
अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होत नसेल, तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याकरता हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहानपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता करू शकतात. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर कार्तिक अमावास्येच्या दिवशी अगदी सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. ह्या उपायाकरता आपल्याला 3 भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगते की आपल्याला आवर्जून भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा, ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच आपल्याला एक नारळसुद्धा घ्यायचा आहे. हा जो नारळ आपण घेणार आहे तो आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आहे किंवा आसन द्या आणि त्यावर त्यांना बसवायचं आहे. फक्त बसवताना त्यांचा चेहरा हा पूर्व दिशेला होईल अशा रीतीने तुम्हाला बसवायचं आहे, किंवा अगदी तुम्ही देवघरामध्ये तुमच्या मुलांना बसवलं तरीही चालणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या 3 कापराच्या वड्या आहेत त्या आपल्याला त्या नारळावर ठेवायच्या आहेत आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने तो कापूर जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तो पकडायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. नारळाची जी शेंडी आहे ती आपल्याला आपल्या मुलांच्या दिशेने करायची आहे आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला 3 वेळा, ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला 3 वेळा गोलाकारमध्ये फिरवायचं आहे. फिरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर जे आहे माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर झालेलं आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे, अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला 3 वेळा हा नारळ जो आहे तो उतरवायचा आहे. एकदा हा नारळ उतरवला की आपल्याला हा नारळ जो आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. आता तुमच्याकडे नदी असेल, समुद्र असेल तर त्यामध्ये तुम्हाला नेऊन टाकायचं. आता बरीच लोक असं म्हणतील की आमच्या इथे नदी पण नाही आहे, समुद्र पण नाही आहे, मग काय करायचं? मग तुम्हाला जमिनीमध्ये खड्डा करायचा आणि तो गाडून टाकायचा आहे. तुम्हाला रस्त्यावर इथे तिथे चुकूनही टाकायचं नाही आहे, कारण आपल्या मुलांवरनं असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 नारळ घ्यायचं आहे. तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वेगवेगळे नारळ हे घ्यायचे आहेत. एका मुलावरनं उतरवलेला नारळ जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत, वेदना आहेत, अडचणी आहेत त्या दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.